तर आज आपण बंगलोरचा फेमस स्ट्रीट फूड मसाला पुरी चाट कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय फ्लेवरफुल अशी ही चाट बनवून तयार होते। आजपर्यंत तुम्ही बरेच चाटचे प्रकार खाल्ले असतील, पण अशा पद्धतीची चाट तुम्ही कधीच बनवली नसेल किंवा खाल्ली सुद्धा नसेल। प्रत्येक लेअरला एक वेगळा क्रंच असतो, वेगवेगळा फ्लेवर असतो आणि ही चाट बनवण्यासाठी ते आपल्याला एक स्पेशल मसाला तयार करावा लागतो। तो जर मसाला परफेक्ट झाला तर तुमची चाट अगदी परफेक्ट बनवून तयार होते। तो मसाला कसा बनवायचा तो आपण पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी वाटाणे रात्रभर भिजत घातले होते। ही चाट बनवण्यासाठी ते आपल्याला हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत आणि रात्रभर भिजत घालायचे। आता यातलं पाणी काढून घेतलं आणि कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यासोबत यामध्ये एक मोठ्या साईजचा बटाटा रफली चॉप करून घातला। मीडियम साईजचे बटाटे असतील तर 2 बटाटे घालू शकता। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे। वाटाणे आणि बटाटे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे। तर पाणी इथे आपल्याला खूप जास्त घालायचं नाही। पाणी खूप जास्त घातलं तर कुकरच्या बाहेर पाणी येऊ शकते। त्यासाठी वाटाणे आणि बटाटे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे। झाकण लावून शिट्टी लावायची आहे आणि हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी, लहान गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 5 ते 6 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला आणि आता हे झाकण उघडून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता वाटाणे आणि बटाटे अगदी परफेक्ट अशी शिजून झालेले आहेत। खूप जास्त गाळ सुद्धा करायचे नाही, हलकंसं टेक्स्चर ठेवायचं म्हणजे चाट खाताना खूप सुंदर लागते। तिथे पहा वाटाणे सुद्धा अगदी परफेक्ट असे शिजून झालेले आहेत। तिथे आपले वाटाणे आणि बटाटे शिजून झाले, हलकेसे मॅश करून घेऊया। खूप जास्त मॅश सुद्धा करायचं नाही। तिथे मी हलकं याला छान असं मॅश करून घेतलं। आता हे खूप जास्त घट्ट आहे आणि याचा बेस आपल्याला थोडासा पातळ करून घ्यायचा आहे। त्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे। तर यामध्ये आपल्याला थंड पाणी अजिबात घालायचं नाही। थंड पाणी घातलं तर वाटाणे जे आहेत ते परत कडक होतात। त्यासाठी गरम पाणीच घाला, मिक्स करून घ्या आणि बाजूला ठेवून द्या। तर आता ही चाट बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का एक फ्लेवरफुल असा बेस म्हणजेच मसाला तयार करून घ्यायचे। त्यासाठी इथे आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया। इथे मी 3 काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 ते 3 लवंग, 10 ते 12 काळी मिरीचे दाणे, 1 ते 2 तुकडे दालचिनीचे घेतले, 1 चक्रफूल, 2 टेबलस्पून इथे आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे, लसूण घ्यायचं आहे आणि आलं घ्यायचं आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं 1 ते 2 तासासाठी गरम पाण्यात भिजवा, म्हणजे ते सुद्धा ओलं खोबरं तयार होईल। तर त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि त्यानंतर 1 वाटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। जितका आपण पुदिना घेऊ त्याच्या दुप्पट इथे आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे। तर इथे मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत। अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। अजिबात जाडसर ठेवायचं नाही। तर इथे आपल्याला ही पेस्ट अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता याची मी अगदी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये अजिबात जाडसर कण वगैरे राहिलेले नाहीयेत। तर इथे आपला हा बेस बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया। फोडणी देण्यासाठी इथे आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला चमचाभर कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। हलकाशा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे, खूप जास्त काळपट करायचं नाही। तर इथे पहा, इथे आपला कांदा छान असा सोनेरी रंगावरती परतून झाला। त्यानंतर यामध्ये 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा छान असा परतून घ्यायचे। तिथे आपला कांदा, टोमॅटो, कसुरी मेथी छानशी परतून झालेली आहे। तर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया। त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता। तर इथे मी कोरडे मसाले घालून परतून घेतले। परत एकदा यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड घातलं। हे मसाले सुद्धा छान असे या तेलावरती परतून घ्यायचे आहेत। संपूर्ण कोरडे मसाले छान असे परतून झाल्यानंतर आता हा टोमॅटो अगदी सॉफ्ट शिजावा म्हणून यावरती आपण 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, नाहीतर मसाले हे करपले जातील। 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं। टोमॅटो अगदी व्यवस्थित असा शिजून झालेला आहे। याला छान असं पळीने मॅश करून घेऊया। तर इथे आपले संपूर्ण साहित्य छान असे शिजून झालेले आहेत। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण सुरुवातीला जो बेस तयार केला होता, मसाला तयार केला होता, तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान असा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। संपूर्ण चाटची जी
चव आहे ते या मसाल्यावरतीच डिपेंड आहे. त्यासाठी मसाला अगदी व्यवस्थित तयार झाला की हे चाटसुद्धा अगदी व्यवस्थित अशी फ्लेवरफुल बनून तयार होते. ही चाट खाल्ल्यानंतर तुम्ही इतर कुठलीही चाट खाणार नाही, इतकी सुंदर अशी ही चाट बनवून तयार होते. आता हे मसाले मी छान असे परतून घेतले, झाकण ठेवलं आणि एक 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घेतली आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित असा परतून झालाय. मसाला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा, खूप जास्त घाई करायची नाही. तर इथे आपले मसाले परतून झाल्यानंतर सुरुवातीला जे आपण वाटाणे आणि बटाटे शिजवून ठेवले होते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. तर ही मसालपुरी चाट इतकी सुंदर अशी बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. आणि आता यावरती आपण झाकण लावूया. झाकण लावून एक 5 ते 6 मिनिटे कमी गॅसवरती ही मसालपुरीचा रगडा जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर नेहमीचा रगडा जर तुम्हाला आवडत असेल तर ही मसालपुरीचा रगडा सुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, कारण नेहमीच्या रगड्यापेक्षा खूप वेगळी आणि खूप सुंदर अशी चव याची बनवून तयार होते. तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. तर इथे पहा, इथे 4 ते 5 मिनिटे मी हे शिजवून घेतलं. सगळ्या शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला मसालपुरीचा बेस बनवून तयार झालेला आहे. काय मस्त दिसतोय ना, याचा सुगंध सुद्धा इतका सुंदर येतोय, पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. पण आता आपण जसं गाड्यावरती याला सर्व केलं जातं तशाच पद्धतीने सर्वसुद्धा करून घेऊया. तर हे मसालपुरीची चाट किंवा प्लेट तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बेसला एक 4 ते 5 पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या क्रश करून घालायच्या आहेत. नेहमी जे आपण पाणीपुरीची चाट खातो त्यामध्ये पापडी क्रश करून घातली जाते, पण यामध्ये ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या क्रश करून घातल्या जातात. ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या क्रश करून घातल्या त्यावरती आपल्याला जो मटरचा बेस बनवला आहे तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. मी इथे 4 ते 5 पळ्या हा बेस घातलेला आहे आणि आता यावरती आपल्याला लेअर लावायची आहे. तर ती कशी, तर सगळ्यात आधी आपल्याला यावरती भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला यावरती टोमॅटो घालायचा आहे आणि किसलेला गाजर घालायचा आहे. किसलेलं गाजर इथे तुम्ही आवर्जून घाला, कारण या चाटमध्ये किसलेलं गाजर हे वापरलं जातं. त्यानंतर यावरती खारी बुंदी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये बारीक शेव घालायची आहे. अशी ही लेअर बाय लेअर अशी ही चाट बनवून तयार होते आणि प्रत्येक लेअरला एक वेगळा क्रंच असतो आणि अगदी फ्लेवरफुल अशी ही चाट बनवून तयार होते. तर सगळ्या शेवटी यामध्ये मी खारी शेंगदाणे घातलेले आहेत आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबाचा रस पिळायला अजिबात विसरू नका, कारण याने याला मस्त अशी चटपटीत फ्लेवर येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा थोडासा कांदा घालायचा आहे आणि मस्त अशी ही चाट खायला घ्यायची आहे. खूप सुंदर बनवून तयार होते. नेहमीची चाट तर आपण खातोच, पण एकदा ही बँगलोरची फेमस मसालपुरी चाट तुम्ही नक्की ट्राय करून पहा. वरतून सुद्धा थोडासा क्रंच येण्यासाठी एक पाणीपुरीची पुरी क्रश करून घातली. तुम्ही सुद्धा ही मसालपुरी चाट नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा बाहेरचं खायला आवडत असेल तर ही चाट नक्की ट्राय करा. खूप जास्त हेल्दी सुद्धा आहे, फ्लेवरफुल आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.